बातमीपत्रात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आली आहे। पालघर तालुक्यातल्या बोईसर इथल्या एका जिल्हा परिषद शिक्षिका आणि तिच्या पतीनं शाळेतल्या लहान मुलींकडून घरची कामं करून घेण्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी माधुरी मधुकर संखे आणि तिचा पती मधुकर संखे यांच्या विरोधात जुवेनाइल जस्टिस ऍक्ट नुसार बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर या दोघांना जामीनही मंजूर मिळालाय। माधुरी संखे जिल्हा परिषद शाळा सिडको कॉलनी इथे प्रमुख शिक्षिका म्हणून मागील 2 वर्षांपासून कार्यरत असून त्यांचं घर शाळेपासून 5 मिनिटांवर असलेल्या ओसवाल एम्पायर सोसायटीत आहे आणि तिथेच त्या विद्यार्थ्यांना बोलवून घरची कामं करत असत। हम लोग को झाड़ू भी मारने बोलती है और घर का पोछा मारने बोलती है, तो सर का मालिश करती है और उसके पति का भी करते हैं। हम लोग को बर्तन धोते नहीं अच्छे से तो हम लोग को मारती मैडम। प्रिंसिपल क्या करवाती थी आपसे? सर का बाल निकलवाती थी, हाथ दबाती थी, पैर दबाती थी और बोलती थी अगर नहीं करोगे तो तुम लोग को लेके जाके नाम कटवा के दाखला हाथ में दे दूंगी। माधुरी संखे म्हणून जिचं शैक्षणिक काम सोडून जर ती मुलांना आपल्या घरी नेते, तिथे त्यांना मसाज करायला लावते, टॉयलेट साफ करायला लावते, झाडू पोछा करायला लावते, तर ही बाब योग्य नाही आणि वेगवेगळ्या प्रकारचे काम केलं नाही म्हणून धमक्या देणं ही पण बाब योग्य नाही। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्याबरोबर। हर्षद, आत्ताच आपण लहान मुलींच्या प्रतिक्रिया ऐकल्या। अक्षरशः घरी जाऊन या मुली बिचाऱ्या काम करायच्या, त्यांचं मसाज करायचं। कशा तऱ्हेनं कितपत हे योग्य वाटतं, कशा तऱ्हेनं आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय? मृदूला खरं तर धक्कादायक प्रकार आहे। एका शिक्षिकेकडून आपल्या शाळेतील मुलींना घरी नेऊन त्यांच्याकडून घरची कामं करून घेणं, आपली स्वतःची डोक्याचे मसाज करून घेणं, खरोखरच शिक्षणाला काळीमा फासणारा असाच हा प्रकार म्हणावा लागेल। ह्या प्रकरणी जेव्हा ह्या मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला, त्यावेळेस घरच्यांनी हे प्रकरण शाळेत जाऊन त्या शिक्षिकेला सांगितल्यानंतर त्या शिक्षिकेने असं म्हटलं त्यांना की मुली खोटं बोलतायत। त्यानंतर याच्यातली जी पीडित मुलगी आहे पूनम यादव, हिची बहीण आरती यादव जी संबंधित प्रकरणात फिर्यादी म्हणून पुढे आलेली आहे, तिला हा प्रकार कळल्यानंतर तिनं नैना ठाकरे या सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीनं या प्रकरणी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आणि त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं। अच्छा, धन्यवाद हर्षद, ही माहिती दिल्याबद्दल। हर्षद पाटील आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।